दहशत दहशत दहशत, प्रत्येक व्यक्ती तेच सांगतो दहशत. पण हेच काही कळालं मला, खरी दहशत काकीची का काय? काकी फक्त शिर्डीमध्ये बोलल्या तर लगेच फुलं चालू झाले. 2014 मध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आले. काकी आमच्या सभेला कोणीच येत नव्हतं. आमदार बाळासाहेब थोरातांनी तुम्हाला उमेदवारी दिली, मतदार तुमच्या सभेला उपस्थित राहिलं. नेमकी दहशत आहे कोणाची हेच काही आम्हाला कळाना. निवडणूक थोडी पुढे जर सरकली असती ना काकी, तुमच्या दहशतीमुळे शिर्डी आणि राहता मतदारसंघामध्ये योजना येऊन गेली असती. मग काकी तुम्हीच सांगा नेमकी दहशत आहे कोणाची? तुमची उमेदवारी डिक्लेअर झाली, घरोघरी घराच्या पुढे मुरुम पाडला. नेमकी दहशत आहे कोणाची? दहशतीच्या नावावर बोलावंच काय आणि विकासाच्या नावावर तरी बोलावं काय? व्यासपीठावरती विरोधकांच्या याची महिला भगिनी एकही दिसत नाही. आणि ह्या महिला भगिनींनी आत्ताच इलेक्शन, आत्ताच विधानसभेचं निवडणूक हातात घेतलेली आहे. या महिलांचं सारं ऐकतात, त्याच्यामुळे 100% तुम्ही आमदार होणार. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाने जनधन खातं चालू केलं होतं. एकदाच 500 रुपये आले, परत आले नाही. हेच आम्ही भारतीय जनता पक्ष आपल्याला दाखवतो आणि आपण त्याच्यात बोलून जातो. आता बोलायचं नाही. लोक म्हणतात आमदार बाळासाहेब थोरात हे सोनं आहे. मी म्हणतो सोनं नाही, ते परीस आहे. आणि त्या परिसाच्या सानिध्यात आमच्या काकी आलेल्या आहे. त्यांचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, विकासाच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर आज ग्रॅज्युएशन झालेला मुलगा, आयटी इंजिनियर झालेला मुलगा घरी शेण भरतोय, बेरोजगार झालाय. यांना काहीतरी उद्योग नाही सुचला का? मनातून विचारतो तुम्हाला मी. कामगारांना विचारा, त्यांना किती सुख आहे. मित्रांनो, विकास हाय तर यांचा कोणता दाखवा. वेळोवेळी इलेक्शनच्या तोंडावरती थोडंफार आम्हीच दाखवायचं आणि इलेक्शन पुरतं 5 वर्ष कसं भागन ते भागून घ्यायचं. जातीय तेढ निर्माण करायचा, धर्माधर्मात अंतर पाडायचं. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा आहे. आणि तुम्ही जातीय तेढ निर्माण करतात. महाराजांच्या लंकेमध्ये मावळे 400 मुस्लिम होते आणि 18 अंगरक्षक होते. मित्रांनो, आम्ही तुमचे बंधू आहोत, तुम्ही आमचे बंधू आहोत. ह्याही भगिनी आमच्या आहेत, आम्ही त्यांचे भाऊ आहेत. मग हा जातीय तेढ निर्माण करत्या कशाला? आता का नाही मोठमोठ्या व्यक्तींची सभा होतात? लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आले होते. मैं जब तक के पंतप्रधान रहूंगा मुसलमानों को आरक्षण नहीं दूंगा. आता का नाही आणले एखादे? फक्त टीव्हीवर सांगतायत, राहुल जी तुम्हारे 4 पीढ़ियां जाएंगे, मैं तुमको जब तक के तुम्हारे 4 पीढ़ियां जाएंगे तब तक मुसलमानों को आरक्षण नहीं दूंगा.
अरे तुम्ही 2024ला सत्तेत या, नंतर आरक्षणचा विचार करा. आणि ते 1.5 फूट उंची नेहमी बोलतो आम्ही, बोलावं लागतं. आमचे संबंधित भाऊ म्हणतात या गोष्टीवर काही बोलत नका जाऊ, माझ्या बंधूंना रागीन नाही. तुम्ही आम्ही एक आहोत. हे बोलायचं कारण हे आहे, हे बोलायचं कारण हे आहे. ऊंची दुकान, फीका पहलवान, खद्दर की लगोटी, चांदी का पिकदान, काकी 100 में से 80 मेहमान, फिर भी मेरा देश महान. याच्यामुळे ही वेळ बोलायची ती, याच्यामुळं ही वेळ बोलायची ती आम्हाला. काकी तुमचा सपोर्ट आमच्या मागे राहून द्या, आम्हाला आरक्षणाची गरज नाही. काकी आमचे बांधव मोठमोठ्या हुद्द्यावरती नाही, पदवीवरती नाही, जे धंदे करतात हेच फक्त सुखाने करून द्या, आम्हाला आरक्षण देऊ नका काकी. मग बघू कोण मस्जिदवर चढतं आणि कोण भोंगे काढतं, कोण जातीय तेढ निर्माण करतो आणि कोण धर्मात तेढ निर्माण करतो. मित्रांनो तुम्हाला सांगतो, आमदार बाळासाहेब थोरातांसारखे चालाक आणि हुशार माणूस कुणीच भेटणार नाही. त्यांनी बरोबर हिरांची निवडला. 40 वर्षाच्या वेळेस जे आमदार आता उभे राहिले त्यांच्या विरोधात ही भगिनी उभी केली. ही लाडकी साऱ्यांची बहीण आहे. यांना येणाऱ्या 20 तारखेला पंजासमोर कुठलंही पाकिट न घेता, ध्यानात ठेवा मित्रांनो, 500 आणि 1000साठी बळी पडू नका आणि 5 वर्षाची बर्बादी करून घेऊ नका. वाटत असेल ही शेतकरी गृहिणी आपलं कल्याण करणार असेल तर कुठलंही पाकिट न घेता येत्या 20 तारखेला काकीच्या 2 नंबर समोरील पंजाचं बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या. आणि असं निवडून द्या गिरणीच बुकात याची नोंद झाली पाहिजे. लक्षात ठेवा, 30 आणि 20,000 नाही, 50च्या पुढे निवडून आली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही पाकिटाला बळी पडू नका, दादागिरीला बळी पडू नका, आमिषाला बळी पडू नका. 19ला आलेल्या पांढऱ्या पाकिटला सुद्धा बळी पडू नका. आणि 20 तारखेला सकाळीच लवकर उठून मतदानात कक्षात जाऊन काकींना भरघोस मताने निवडून द्या. साहेबाचा विचार करू नका. साहेबांनी लोकसभेमध्ये जे 2 खासदार दिले त्यांना तुम्ही भरघोस मताने निवडून दिले. तुम्ही खरे सुज्ञ मतदार आहात आणि आता 100% गॅरंटी आहे की तुम्ही काकीला कुठलाही विचार न करता विधानसभेमध्ये पाठवणार, ही 100% ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की 20 तारखेला काकीला भरघोस मताने निवडून द्या. आणि महाविकास आघाडीला कुणी पाहुणे रावळे असतील महाराष्ट्रामध्ये फोन करून सांगा, अभिनय तो कभी नाही. प्रत्येकाला जर तुम्ही सांगितलं हाताला साथ द्या, मशाल हातात घ्या आणि तुतारी वाजवा, तर 100% आमदार बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार. एवढे बोलून मी भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार बाळासाहेब थोरातांचा जय हो.